Hello students, today we will learn about energy flow in an ecosystem. इयत्ता 9वीच्या विज्ञानाच्या पुस्तकातील 7वं प्रकरण आहे परिसंस्था व परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. आता ह्या परिसंस्था म्हणजे नेमकं काय, परिसंस्थेचे नेमके प्रकार कोणते आहेत हे आपण अभ्यासलेलं आहे. पुन्हा एकदा आपण उजळणी म्हणून पाहूयात. परिसंस्थेला इकोसिस्टीम असं म्हणतात. This ecosystemचे two factors are there, abiotic factors and biotic factors. Abiotic factors म्हणजे अजैविक घटक म्हणजे निर्जीव घटक and biotic factors म्हणजे सजीव किंवा जैविक घटक. These biotic factors are producers, consumers and decomposers. प्रोड्युसर्स म्हणजे काय तर उत्पादक म्हणजे अन्नाची निर्मिती करणारे आहेत हे म्हणजे अर्थातच वनस्पती हिरव्या. कन्झ्युमर्स म्हणजे भक्षक प्राणी जे आहेत ते सर्वसाधारणपणे कन्झ्युमर असतात. आणि डिकम्पोजर्स म्हणजे विघटक हे सर्व स्तरांवरती कार्य करू शकतात. जे भक्षक आहेत जे कन्झ्युमर आहेत हे कन्झ्युमर 3 प्रकारचे असतात. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. प्रायमरी म्हणजे प्राथमिक भक्षक जे डायरेक्टली प्रोड्युसरवरती म्हणजे हिरव्या वनस्पती खाऊन स्वतःची उपजीविका करतात. सेकंडरी भक्षक म्हणजे द्वितीयक भक्षक जे आहेत ते या प्राथमिक भक्षकांवरती अवलंबून असतात. अँड टर्शरी कन्झ्युमर्स आर डिपेंड अपॉन प्रायमरी अँड सेकंडरी ऑल्सो. म्हणजे तृतीय भक्षक जे आहेत ते प्राथमिक आणि द्वितीयक भक्षकांना खाऊन स्वतःची उपजीविका करत असतात. ते या पद्धतीने परिसंस्थेचे हे घटक आहेत. आता ह्या घटकांची पोषण पद्धतीनुसार म्हणजे ह्या सजीवांचं कसं वर्गीकरण केलेलं आहे. हाऊ ऑल ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू मोड ऑफ न्यूट्रिशन. तर सर्वप्रथम अर्थातच ऑटोट्रॉफिक म्हणजे प्रोड्युसर्स जे आहेत ते की जे स्वयंपोषी वनस्पती ज्या आहेत त्या अन्न निर्मिती करतात आणि म्हणून त्या उत्पादक आहेत. दुसरा स्तर आहे तो हेटेरोट्रॉफिक. कन्झ्युमर जे आहेत ते म्हणजे परभोषी आहेत आणि त्यांना आपण भक्षक असं म्हणू शकतो की जे स्वतःच्या अन्नासाठी वनस्पतींवरती अवलंबून असतात. त्याचनंतर कन्झ्युमर्स जे दुसरे असतात भक्षक की जे मांसाहार करतात ते सुद्धा हेटेरोट्रॉफिकच आहेत. ते देखील स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. सॅप्रोफाइट्स किंवा सॅट्रोट्रॉफ्स म्हणजेच मृतोपजीवी. उदाहरणार्थ गिधाडासारखे काही सजीव प्राणी मेल्यानंतर त्यांच्या शरीरावरती स्वतःची उपजीविका करत असतात. आणि चौथा स्तर म्हणजे विघटक डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स प्रत्येक स्तरावरती कार्य करतात. असं या प्रत्येक सजीवाचं आपल्या आपल्या स्तरामध्ये महत्त्वाची अशी भूमिका असते. आता या सगळ्या व्हेरियस ट्रॉफिक लेवल्स ऑफ द इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्थेमध्ये हे जे विविध भक्षक स्तर आहेत ते नेमके कसे असतात ते आपण पाहूयात. प्रायमरी कन्झ्युमर्स मीन्स हर्बिवोर्स, फॉर एक्झाम्पल एलिफंट, जिराफ, झेब्रा. दे आर डिरेक्टली डिपेंड ऑन ऑटोट्रॉफ्स. म्हणजे हे जे प्राथमिक भक्षक आहेत हे आपल्या अन्नासाठी ऊर्जेसाठी त्यांना डायरेक्टच वनस्पतींवरती उत्पादकांवरती अवलंबून असावं लागतं. देन सेकंडरी कन्झ्युमर्स मीन्स कार्निवोर्स, फॉर एक्झाम्पल फ्रॉग, टायगर, लायन, फॉक्स. दिस कन्झ्युमर्स यूज हर्बिवोर्स ॲज देअर फूड. म्हणजे हे जे आहेत द्वितीयक भक्षक हे मांसाहारी असतात अर्थातच आणि त्यामुळे ते प्रायमरी कन्झ्युमरवरती स्वतःची उपजीविका करतात. अपेक्स or top consumers, again they are carnivores. Again here we can say lion may be secondary consumer or may be top consumer. These consumers use herbivores and carnivores as their food. म्हणजेच हे जे सर्वोच्च भक्षक आहेत हे इतर कोणत्याही शाकाहारी किंवा मांसाहारी प्राण्यावर स्वतःची उपजीविका करतात. त्यांना ते स्वतःचं भक्ष्य बनवतात. अँड देन ओमनिव्हर्स म्हणजे उभयाहारी, मिश्राहारी. मिक्स्ड कन्झ्युमर्स, फॉर एक्झाम्पल ह्युमन, बिअर. दे फीड ऑन हर्बिवोर्स अँड कार्निवोर्स. ते मिश्राहारी आहेत. स्वतःची उपजीविका ते शाकाहारी किंवा मांसाहारी प्राण्यांना खाऊन करत असतात. त्यानंतर प्रत्येक सजीव दुसऱ्या सजीवाकडून अन्नाच्या स्वरूपामध्ये ऊर्जा मिळवत असतो. म्हणजेच त्यांच्यामध्ये आंतरक्रिया सुरू असते. त्यातून जो क्रम तयार होतो त्याला अन्नसाखळी असं म्हणतात. इंटरॅक्शन
go on continuously between producers and consumers. There is a definite sequence in these interactions which is called food chain. अन्न साखळी दाखवताना अन्न म्हणजे ऊर्जा कोणाकडून कोणाकडे जात आहे हे बाणाच्या साह्याने योग्य पद्धतीने दाखवायचं असतं. आता इथे ही फूड चेन दाखवलेली आहे. याचं नीट निरीक्षण करा. सुरुवातीला प्रोड्युसर म्हणजे ग्रास गवत दाखवलेलं आहे. आता गवतच म्हणायचं नाही बरं का, कोणतीही हिरवी वनस्पती शेतामध्ये उगवलेलं धान्य असेल किंवा कोणतेही मोठे वृक्ष असतील तर सगळे ते ह्याच्यामध्ये येतात. याच्यावरती अवलंबून असणारा ॲरो बघा नीट कुठे गेला आहे तर तो गेला आहे ग्रास हॉपर म्हणजे नाकतोडा. याचाच अर्थ नाकतोडा या गवतातून किंवा या हिरव्या वनस्पतीतून स्वतःचं अन्न मिळवतो म्हणजे ऊर्जा मिळवतो. म्हणजे ही ऊर्जा वनस्पतीतून त्याच्याकडे गेली. ग्रास हॉपरकडून ॲरो गेला आहे ब्लूबर्डकडे. आता हा ब्लूबर्ड काय झाला, दुसरा भक्षक झाला, म्हणून याला सेकंडरी कन्झ्युमर म्हणतात. आणि ब्लूबर्डनी कोणाकडून अन्न मिळवलं, नाकतोड्याकडून. ब्लूबर्ड गेट्स एनर्जी फ्रॉम दिस ग्रास हॉपर, म्हणून तो ॲरो कसा दाखवला आहे ते पहा, ग्रास हॉपरकडून ब्लूबर्डकडे. त्यानंतर अशा प्रकारच्या पक्ष्याला आपलं भक्ष्य बनवतो तो म्हणजे साप, आणि म्हणून ही ऊर्जा त्या पक्ष्याकडून सापाकडे गेली. मग साप काय झाला, तृतीय भक्षक झाला, आणि सापावर आपली उपजीविका करतो तो औल म्हणजे घुबड. आता हे या अन्न साखळीमध्ये, या फूड चेनमध्ये औल, घुबड हे सर्वोच्च भक्षक झालं, ॲपेक्स प्रेडेटर झालं. हे बघा किती सजीव आहे त्याच्यामध्ये. नाकतोडा हा प्राथमिक भक्षक, ब्लूबर्ड द्वितीयक भक्षक, साप तृतीयक भक्षक आणि घुबड सर्वोच्च भक्षक. म्हणजे यामध्ये जर आपण पाहिलं तर किती सजीव आहेत. ग्रास म्हणजे हा पहिला सजीवच आहे ना, तो हा पहिला सजीव झाला, नाकतोडा दुसरा, ब्लूबर्ड तिसरा, साप चौथा आणि घुबड पाचवा. असे 5 सजीव यामध्ये आहेत ज्यांच्यामध्ये ऊर्जेची देवाणघेवाण चालते आणि ही अन्नसाखळी तयार झाली आहे. आता इथं डिकॉम्पोजर्स जे दाखवलेले आहेत, हे डिकॉम्पोजर्स काय करतात, या 5 सजीवांपैकी कोणतंही सजीव ज्या वेळेला मृत होतो त्यावेळेला त्या मृत शरीराचं विघटन करण्याचं काम म्हणजे डिकॉम्पोजिशन करण्याचं काम या डिकॉम्पोजरचं असतं, विघटकाचं असतं. त्यामुळे तो कोणत्याही पातळीवर काम करू शकतो. दे कॅन वर्क ॲट एनी ट्रॉफिक लेवल, आणि त्यांच्याकडून पुन्हा ही ऊर्जा त्या अन्नसाखळीमध्ये फिरत राहते. ते आपण नंतर वेगळ्या वेगळ्या चक्रांच्या माध्यमातून, सायकलच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता या अन्नसाखळीमध्ये 5 सजीव म्हणजे दुवे होते. दुसरी फूड चेन बघूयात आपण. या फूड चेनमध्ये प्रोड्युसर्स म्हणजे हिरवी वनस्पती दाखवली आहे. त्यानंतर प्रायमरी कन्झ्युमर इज जिराफ जो प्राथमिक भक्षक आहे, आणि सेकंडरी कन्झ्युमर दॅट मीन्स ॲपेक्स कन्झ्युमर दॅट इज लायन. म्हणजे इथं जर आपण पाहिलं तर फक्त 3 दुवे 3 सजीव आहेत या अन्नसाखळीमध्ये. याचाच अर्थ प्रत्येक अन्नसाखळीमध्ये काही तेवढेच सजीव असतील संख्येने असं नसतं, तर वेगळी वेगळी संख्या त्यांच्यामध्ये असू शकते. काही ठिकाणी 5 असू शकतात, काही ठिकाणी 6सुद्धा असू शकतात. सो या अशा प्रकारच्या कितीतरी अन्नसाखळ्या आपल्या आजूबाजूला असतात. ट्राय टू फाइंड आउट द इम्पॉर्टन्स ऑफ दिस फूड चेन, म्हणजे या अन्नसाखळ्यांचं नेमकं काय महत्त्व आहे हे शोधून काढा, विचार करा त्याच्यावरती आणि लिहून काढा. आता आणखी एक प्रश्न या अन्नसाखळीवरती आपण विचारू की या अन्नसाखळीमध्ये जर साप हे सजीव नष्ट झाले तर काय होईल, या प्रश्नाचं उत्तर विचार करून आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. दुसऱ्या अन्नसाखळीमध्ये जर जिराफ नष्ट झाले तर काय होईल, त्या फूड चेनवर काय परिणाम होईल त्या अन्नसाखळीवर, आलं लक्षात. सिंह खाऊ शकतो डायरेक्टली हिरव्या वनस्पतींना, मग काय होईल, सिंहाची उपासमार होईल आणि सिंह नष्ट होतील. तर या पद्धतीने एका सजीवाचं नष्ट होणं हे संपूर्ण अन्नसाखळीला परिणाम करणारं असतं. बऱ्याचदा असं दिसतं की एखाद्या वनस्पतीवर अनेक कीटक पक्षी आपली उपजीविका करतात, तर जो सर्वोच्च भक्षक असतो तो इतर अनेक सजीवांना आपलं भक्ष्य बनवतो. मग हे सगळं एकाच आकृतीने आपल्याला दाखवायचं आहे, म्हणजे तिथं उत्पादक पण एकच आहे आणि सर्वोच्च भक्षक पण एकच आहे.
पण मधले जे दुवे आहेत, मधले जे सजीव आहेत ते मात्र खूप वेगळे वेगळे आहेत आणि हे सगळं आपल्याला एका आकृतीत दाखवायचं आहे. मग काय होईल? अशी वेगळी गुंतागुंतीची रचना तयार होईल. त्यालाच अन्नजाळ असं म्हणतात, ज्याला फूड वेब असं म्हटलं जातं. आता हे उदाहरण आपण इथं लक्षात घेऊयात. याच्यामध्ये प्रोड्युसर म्हणजे हे प्लांट दाखवलेले आहेत अन्नाचं उत्पन्न करणारे, आणि एक सर्वोच्च भक्षक म्हणून वल्चर म्हणजे गिधाड दाखवलेलं आहे. आता ह्याच्यात कोणत्या अन्नसाखळ्या आल्यात बघा. वनस्पतींवर अवलंबून असणारा नाकतोडा, नाकतोड्याला डायरेक्ट गिधाड खाऊ शकतं. किंवा नाकतोड्याला खाणारा तो बेडूक, बेडकाकडून एनर्जी गेली सापाकडे, कारण बेडकाला साप खातो आणि सापावर उपजीविका करतो तो गिधाड. ही एक अन्नसाखळी झाली. बघा ह्याच्यामध्ये किती दुवे आहेत? वनस्पती, नाकतोडा, बेडूक, साप आणि गिधाड, 5 सजीव झाले. दुसरी अन्नसाखळी याच्यामध्ये नीट निरीक्षण करा. धान्यावरती आपली उपजीविका करतो उंदीर मामा, उंदराला डायरेक्टली खातो साप आणि मग सापाला खातो गिधाड. म्हणजे या ठिकाणी 4 सजीव, 4 दुवे निर्माण झाले बघा. तिसऱ्या अन्नसाखळीमध्ये जे छोटासा पक्षी आहे तो देखील धान्य खातो आणि डायरेक्ट या पक्ष्याला गिधाड खाऊ शकतं किंवा डायरेक्ट या पक्ष्याला साप खाऊ शकतो. आपण ते सुद्धा दाखवू शकतो. चौथा अन्नसाखळी याच्यामध्ये दाखवली ती म्हणजे गाजर वगैरे सारख्या वनस्पतींवरती उपजीविका करतो तो म्हणजे हा ससा, आणि सशाला डायरेक्ट गिधाड खाऊ शकतं. म्हणजे यामध्ये कितीतरी सजीव असे आहेत की ज्यांच्यावरती हा गिधाड उपजीविका करू शकतो आणि त्यामुळे गिधाड हा सर्वोच्च भक्षक एकच ठेवला आहे आणि हिरव्या वनस्पती प्रोड्युसर उत्पादक हे एकच ठेवले. मध्ये कितीतरी अन्नसाखळ्या वेगळ्या वेगळ्या तयार झालेल्या आहेत आणि त्या आपण इथं एकत्रित दाखवल्या, ज्याच्यामुळे ते जाळं तयार झालं. त्याला म्हणतो आपण फूड वेब किंवा अन्नजाळं. या अन्नजाळ्यामध्ये आणखी गुंतागुंतीची रचना आपल्याला दिसू शकते. म्हणजे मँगो ट्री दाखवले, मँगो ट्री किंवा त्याला आपण म्हणू शकतो वनस्पती, मग लॅव्हेंडर असेल किंवा मँगो असेल. तर बघा आता आता ते लॅव्हेंडर आहे समजा, फुलं आहेत ही वेगळी वेगळी, फ्लॉवरिंग प्लांट्स दाखवले. तर हे सगळ्याच वनस्पती आहेत. मग तो आंबा असेल, नाही तर ते लॅव्हेंडर असेल, नाही तर कुठलं दुसरं फूल असेल. तर याच्यामध्ये या फुलांवरती अवलंबून आहे ते म्हणजे हे फुलपाखरू. फुलपाखराला बेडूक खाऊ शकतो, बेडकाला साप खाऊ शकतो आणि सापाला डायरेक्ट गरुड खाऊ शकतो किंवा बेडकाला डायरेक्ट गरुड खाऊ शकतं. बरोबर ना? त्यानंतर पुन्हा एकदा बघू आता हे धान्य आहे असं गृहीत धरू. त्याच्यावरती काय आहे? त्याच्यापासून हे ग्रासहॉपर म्हणजे नाकतोडा स्वतःची उपजीविका करतात. नाकतोड्याला बेडूक खाऊ शकतं, बेडकाला साप खाऊ शकतो आणि सापाला गरुड खातो. किंवा नाकतोडा आहे, नाकतोडाला उंदीर खातो, उंदराला हा लांडगा खातो आणि लांडग्याला गरुड खातं. किंवा उंदीर आहे, उंदराला साप खातो, सापाला गिधाड खातो. कितीतरी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ह्या अन्न साखळ्या इथं दाखवू शकतो आपण. आता इथंच आहे आंबाचं झाड आहे किंवा कुठली, आता ह्या ज्या फ्रूट फ्लाय असतात, फळांवर बसणाऱ्या ज्या माश्या असतात, त्या फळ त्यांचा आहार आहे, त्यामुळे त्या फळांचा वापर करतात. तर त्यांच्यावरती अवलंबून असणारा हा पक्षी आहे, या पक्ष्याला इथं गरुड खाऊ शकतो. किंवा ही जी माशी आहे, या माशीला बेडूक खाऊ शकतो, बेडकाला गरुड खाऊ शकतं. किंवा बेडकातून ही अन्नसाखळी अशी सुद्धा जाऊ शकते. तर याचं लक्षात येते तुमच्या? तर कितीतरी अन्नसाखळ्या इथं आहेत. फक्त एक लक्षात ठेवायचं, अन्नजाळं ज्या वेळेला आपण रेखाटतो, वेन वी शो एनी फूड वेब, जो सर्वोच्च भक्षक आहे ना, तो सर्वोच्च भक्षक एकच असावा. म्हणजे इथं एकच ठेवलं आहे बघा गरुड, वेगळे वेगळे नाही घेतलेले, कधी वाघ कधी सिंह असं नाही घेतलेलं. तर तो सर्वोच्च भक्षक एकच असावा आणि मग त्याच्याकडे ज्या अन्नसाखळ्या जातात त्याच फक्त अन्नसाखळ्या आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तर आलं लक्षात? आता यावर आधारित काही प्रश्न तुम्हाला विचारते की समजा अन्नजाळ्यातील भक्षकांची जी संख्या या ठिकाणी दिलेली आहे ती निश्चित असते का? इज द नंबर ऑफ कन्झ्युमर्स इन अ फूड वेब फिक्स्ड? बघा, नोंद करा. दुसरा प्रश्न आहे, अन्न साखळीतील दुव्यांची संख्या निश्चित असते का? इज द नंबर ऑफ ट्रॉफिक लेवल्स
इन अ फूड चेन फिक्स्ड. आता या 2 प्रश्न समजले. यानंतर एक काम करायचं. आपल्या हातात जेव्हा कधी खाण्याचा पदार्थ येतो तर तो पदार्थ कोणत्या अन्नसाखळीतला कितवा टप्पा आहे ते थोडंसं लक्षात घ्यायचं, ओळखायचं आणि मग त्या संदर्भातली अन्नसाखळी आपल्या वहीमध्ये लिहायची. आता या अन्नाचं हस्तांतरण एका सजीवातून दुसऱ्या सजीवात होतं. दॅट मीन्स एनर्जी गो फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अदर ऑर्गॅनिझम. आणि यामुळे एक प्रकारचा पिरॅमिड तयार होतो, मनोरा तयार होतो, ज्याला ऊर्जेचा मनोरा असं म्हणतात. या इमेजमध्ये हा दाखवलेला आहे बघा, एनर्जी पिरॅमिड. अन्नसाखळीतील प्रत्येक पोषण पातळी जी आहे, म्हणजे प्रत्येक पातळीला पोषण पातळी म्हणतात. ईच लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड ट्रॉफिक लेवल. मग यामध्ये काय होत असतं, अन्नाचं म्हणजे ऊर्जेचं प्रमाण उत्पादकांपासून सर्वोच्च भक्षकांपर्यंत टप्प्याटप्प्यांनी घटत जातं, कमी कमी होत जातं. द अमाऊंट ऑफ एनर्जी ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम प्रोड्युसर्स ॲट लोअर लेवल टू टॉप कन्झ्युमर्स ॲट द हायेस्ट लेवल. म्हणजे आता नेमकं काय होतं बघा, या फूड पिरॅमिडमध्ये तळाशी आहेत प्रोड्युसर. एक उदाहरण म्हणून त्यांच्यामध्ये किती एनर्जी आहे असं गृहीत धरलेलं आहे. कन्सिडर देर इज 1000 किलो कॅलरी एनर्जी. एवढी एनर्जी आहे. त्यांच्यावर अवलंबून असणारे जे प्रायमरी कन्झ्युमर्स आहेत, प्राथमिक भक्षक आहेत बघा, त्यांच्याकडे किती एनर्जी गेली प्रोड्युसरकडून या प्रायमरी कन्झ्युमरकडे? फक्त 10%, म्हणजे 100 किलो कॅलरीज. प्रायमरी कन्झ्युमरवरती अवलंबून आहे सेकंडरी कन्झ्युमर्स. मग हे सेकंडरी कन्झ्युमर जे आहेत यांच्याकडे किती एनर्जी गेली? फक्त 10%, म्हणजे 10 किलो कॅलरीज. आणि यांच्या सेकंडरी कन्झ्युमरकडून जाणार आहे टर्शरी किंवा ॲपेक्स कन्झ्युमरकडे एनर्जी, त्यांच्या 10%, म्हणजे फक्त 1 किलो कॅलरी. काय होत गेलं बघा, प्रोड्युसरकडे होती 1000 किलो कॅलरी, प्रायमरी कन्झ्युमरकडे आली 100 किलो कॅलरी, सेकंडरीकडे आली 10 किलो कॅलरी, टर्शरीकडे आली ओन्ली 1 किलो कॅलरी. म्हणजे काय होत गेलं, प्रोड्युसर्सकडून जसजसं वर जाऊ तसतसं कन्झ्युमरपर्यंत, ॲपेक्स कन्झ्युमरपर्यंत एनर्जी कमी कमी होत गेली. म्हणून तर याला म्हणतात ऊर्जेचा मनोरा, पिरॅमिड ऑफ एनर्जी. परत एकदा सांगते, लेवल टू हायर, फ्रॉम लोअर लेवल टू हायर लेवल, एनर्जी ॲज वेल ॲज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑल्सो डिक्रीजेस. दिस पॅटर्न ऑफ एनर्जी एक्सचेंज इन ॲन इकोसिस्टम इज कॉल्ड अ पिरॅमिड ऑफ एनर्जी. ऊर्जा कशी कमी होत जाते हे या मनोऱ्यामध्ये दाखवलेलं आहे. नुसतीच ऊर्जा कमी होत नाही तर त्याच्याबरोबर सजीवांची संख्यासुद्धा कमी होत जाते. म्हणजे जेवढ्या मोठ्या संख्येने हे नाकतोडे दिसतील तेवढ्या मोठ्या संख्येने घुबड असतील असं नाही. घुबडांची संख्या खूप कमी आहे. नाकतोड्यांवरती उपजीविका करणारे जे उंदीर आहेत, नाकतोड्यांपेक्षा उंदरांची संख्या कमी आणि उंदरांपेक्षा घुबडांची संख्या कमी. तर एनर्जी पण कमी होत जाते आणि त्या सजीवांची संख्यासुद्धा कमी होत जाते. आता या अन्नसाखळीमध्ये आपण कुठंच विघटक दाखवलेले नाहीत पहा. मग विघटक नाहीत याचा अर्थ विघटकांची नेमकी काय भूमिका आहे? तर कोणताही सजीव मृत झाल्यानंतर हे विघटक म्हणजे डिकॉम्पोजर्स त्या मृत शरीराचं विघटन करतात. त्याला विघटक असं म्हणतात. फंगाय अँड अदर ऑर्गॅनिझम्स डिकम्पोज डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, दे आर कॉल्ड डिकम्पोजर्स. अशा मृत अवशेषांपासून अन्न मिळवताना विघटक त्याचं रूपांतर साध्या कार्बनी पदार्थात करतात आणि हे पदार्थ पुन्हा हवा, पाणी, मातीमध्ये सहज मिसळतात. नंतर पुन्हा वनस्पतींकडून शोषले जातात आणि मग सजीवांसाठी उपलब्ध होतात. डिकम्पोजर्स ऑब्टेन फूड अँड कन्वर्ट देम into simple carbon compounds which easily mix with air, water and soil. Plants absorb them and incorporated into food chain. म्हणजेच काय, तर ऊर्जा व पोषक द्रव्य परिसंस्थेत प्रवाहित होत असतात. एनर्जी अँड न्यूट्रिएंट्स सर्क्युलेट कंटिन्युअसली इन द इकोसिस्टम. ते संपत नाहीत कधी. हे न्यूट्रिएंट्स कोणते आहेत? आपल्याला अन्नातून काय काय मिळतं? कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन हवेतून मिळतो आपल्याला. म्हणजे हे मिळतं जिथून जिथून आपण मिळवतो ना, ज्या स्रोतापासून, तिथं ते परत देणं अपेक्षित असतं आपण मृत झाल्यानंतर. आणि हेच काम या विघटकांचं आहे.
या प्रत्येक परिसंस्थेतील ऊर्जेचा मेन सोर्स जो आहे तो आहे सूर्य. सूर्याकडून ऊर्जा घेऊन वनस्पती अन्ननिर्मिती करतात. हे तर आपण नेहमीच शिकलेलो आहोत. ही ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीमध्ये जात असते. हे या ऊर्जेच्या पिरॅमिडवरून सुद्धा लक्षात आलं. ही ऊर्जा जेव्हा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीत जाते तेव्हा ती एक तर संपूर्ण जात नाही आणि त्याशिवाय काही ऊर्जा बाहेर उष्णतेच्या स्वरूपामध्ये टाकली जाते. पण कुठल्याही स्वरूपात कोणतीही ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हा जो ऊर्जेचा प्रवाह आहे याला एकेरी वाहतूक असं मानलं जातं. कळालं? एकेरी वाहतूक म्हणजे नेमकं काय? द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी in any ecosystem. Green plants of the ecosystem store this solar energy in the form of food, and this energy is passed on from one trophic level to the next. Decomposers dissipate some amount of energy in the form of heat. However, no part of the energy ever returns to the sun. Hence, such passage of energy is referred to as one-way transport. हा वन वे ट्रॅफिक एकेरी वाहतूक आहे. म्हणजे सूर्याकडून सतत मिळत जाते पण सूर्याकडे पुन्हा जात नाही. आता हे जे पोषक द्रव्य पुन्हा पुन्हा सजीवांना मिळत राहतात, सजीव मृत झाले की डिकम्पोजर्स विघटक त्यांच्यापर्यंत पुन्हा नवीन सजीवांपर्यंत ते कसे पोचवतात याच्यासाठी जे वेगळे वेगळे सायकल्स आहेत, चक्र आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.